नमस्कार मित्रांनो, मानाचा जय बाळूमामा. तर मित्रांनो, मी एक काल Instagramवर रील्स बघितली एका ताईची. ती एक ताई शेतकरी असून एक सुशिक्षित घराण्यातली आणि एक सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणारी ताई आहे. तर त्या ताईचा व्हिडिओ होता की त्यांच्या गावात मेंढरं आली होती बाळूमामाची. बाळूमामाची मेंढरं आल्याच्यानंतर त्या ताईच्या शेतामध्ये त्या मेंढक्याने बाळूमामाच्या भक्ताने सोडली होती. मग त्या ताईच्या शेतातलं एक काय तर 2-3 गुंठ्यातलं मेंढी माऊलीने काहीतरी नुकसान केलं, असं ती ताई म्हणत होती. मग त्या ताईनं व्हिडिओ काढला आणि सांगितलं की ती बाळूमामाची मेंढरं अशीच आहेत का तशीच आहेत ती. ते आम्ही मानतो त्या देवाला आणि चारायचं म्हणजे काय हक्कच दिलाय का, तुम्हाला कायदाच दिलाय का, असं तसं ती ताई बोलत होती. मला काय म्हणायचं आहे मित्रांनो, त्या ताईला काय पाहिजे होतं, आपल्या गावात मेंढरं आली म्हणल्यावर ना, की त्यांना सांगायचं असते की बाबांनो, आणि इथं आमचं असं शेत आहे, तुम्ही ह्याच्यात काय तुम्ही सोडू नका आणि माझं लय नुकसान होतंय, मला तसलं चालत नाही, असं कमीत कमी त्यांना सूचना जरी त्या ताईने दिली असती तरीसुद्धा त्या बाळूमामाच्या भक्ताशाने ऐकलं असतं त्या ताईचं. पण त्या ताईने तशी काही सूचना बी दिली नाही. मग आता ताई व्हिडिओ काढून लयच वळा 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 करते आणि बोलते जास्त. मग मला काय म्हणायचं आहे, तुम्ही इतकं वळावळा करताय, हे करताय, तर ती त्यांना तिथं जागेवरच थांबवायचं, हाणून लावायचं. पाक तुला व्हिडिओला कारण तुम्हाला नाही म्हणून तुम्ही पाक हे करणार आणि परत कॅमेरा धरून सांगणार नाही, बघा बाळूमामाच्या मेंढराने असं केलं आणि बघा बाळूमामाच्या मेंढराने तसं केलं आणि माझं एवढं नुकसान केलं, तेवढं केलं. पण 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 मित्रांनो, पुन्हा एका दुसऱ्या ताईनं एक व्हिडिओ बनवला आणि सांगितलं की ते व्हिडिओ तू डिलीट कर. बाळूमामावर जो तो व्हिडिओ बनवला, त्यांचं नुकसान केलं, आमचं नुकसान असं झालं, त्यांनी नुकसान केलं तू म्हणते, तर ते व्हिडिओ डिलीट कर, तुझी भरपाई आम्ही देतो. तर ते ताई म्हणते की नाही 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 नाही, माझा ते व्हिडिओ मिलियनवर गेला आहे. म्हणजे असं बाळूमामाच्या नावाखाली जर तुम्ही खोटं बिटं असलं बोलून जर व्ह्यूज मिळवत असला तर त्याचा काही उपयोग नाही. बाळूमामावरनं बघत असेल की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे. आणि बाळूमामाला काय असल्या फालतूक माणसाशी काही देणं घेणं नाही. बाळूमामा मेन महत्त्वाचा मुद्दा, त्याची नीतिमत्ता कशी आहे बाळूमामा बघतोय पहिल्यांदा. त्याचं मन किती साफ आहे. बाळूमामा म्हणत नाही तुम्ही व्हिडिओ बनवून पोट भरू नका. बाळूमामानं सांगितले तुमच्या अंगात जी काही कला आहे ती दाखवा, सत्याचा मार्ग निवडा, सत्य बोला, खरं बोला, खोटं बोलू नका. त्याच्या पाठीमागं आपले बापू बिरू वाटेगावकर आप्पा ह्यांनी सुद्धा सांगितले सत्याचा मार्ग निवडा, खरं बोला, आईला आई म्हणा, बहिणीला बहीण म्हणा,
मावशीला मावशी, काकीला काकी असं म्हणत चला. तर काय नाही, उठ की सुट काय तर व्हिडिओ बनवायचा आणि उगाच काय तर पांचाट बोलत बसायचं. आम्ही व्हिडिओज बनवला आणि त्याला लईच व्ह्यूज. अरे कोण खातो तुला तसल्या व्ह्यूजला? काय कुत्रा खाय नाही तसल्या व्ह्यूजला, फॉलोअर्सला ह्याला. असं रोज बाळूमामाच्या दारात किती तर लोक येतात आणि व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी किती तर चांगलं चांगलं कार्य केलेलं दाखवून जातात. जेवण दिलेलं, सकाळ सकाळी नाश्ता दिलेला, भाविकांना. जे आता काय काय भाविक असे असतात की ज्या भाविकांना आमोशाला जाणं होत नाही, आमोशाला जास्त गर्दी होती तिथं आता. मग त्याच्यामुळं काय काय भाविक अशी विचार करते की जे आपल्या महिला कामाला जाणाऱ्या, जे बाहेर कुठं तर असं कामाला जाणाऱ्या महिला असतात ना, ती विचार करते त्या की आपण आमुष्याला जाऊ शकत नाही, मग आपण काय करू, बाया बायाशांचा मेळ करू आणि पिकअप करून किंवा अशा कुलजर गाड्या करून बऱ्याच महिला अशा जाते त्या. आणि जेंट्ससुद्धा तुम्हाला सांगतो कमी नाहीत. प्रत्येक आमुष्याला दाटणीनं वाटणीनं कसे बी जाते ते, पण जाते ते. पण असं व्हिडिओ काढून त्या बाळूमामाच्या नावाला कुठंतर गालबोट लागण्यासारखं काम करत नाही ते ह्या बाईसारखं. मग आता ती बाई म्हणते काय, तुम्ही आम्हाला भरपाई देणार होता आणि काय झालं कसं झालं. आता काय म्हणून हिची भरपाई द्यायची मला सांगा. हिला गावात माहीत असेल का नसेल मेंढरं आलेली? गावात माहीतच असेल ना मेंढरं आलेली. आता आमच्या गावातनं जर एक दोघं जण जर असं वाटेने चाललेले असले आणि आसपास आमच्या 10 किलोमीटर जर मेंढरं आलेली असली तर सांगून जाते ते, बाबा असं असं एक 10 किलोमीटरवर मेंढरं आली ते ना, आरतीला जाऊया का संध्याकाळी. अशा आमच्या गावातली माणसं आहे ती, आमच्या शेजारच पाजारची, आमच्या भागातली माणसं एकदम टॉपची माणसं आहेत. असे मोठेच जीव धरणार नाहीत. असे त्यांना योग्य वाटत असलं योग्यच करते, नसेल तर डायरेक्ट पहिल्यांदा सांगून टाकते ते असं नव्ह असं. आणि वाटेल ती करते ती बाळूमाया मेंढरांसाठी. कुठं पाणी नसलं पाणी सुविधा करून देणार. ह्या वर्षी म्हणण्यापेक्षा ह्या महिन्यात, त्या 1.5 महिन्यात एवढं कुठं कानावर आलं नाही की बाबा आमच्या भागात इथं मेंढरं आली ती. पंढरपूर साईडनं हे आहे ती मेंढरं. बघा पाठीमागच्या एक महिन्याभराखाली का 15-20 दिवसाखाली एक बातमी आली होती. बाळूमामाच्या मेंढराला राखाय आलेली जी 2 मुलं होती, ती पाय घसरून विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झालेला. ती पंढरपूरकडे साईडला झालं होतं बघा. तर माझं त्या ताईला एकच सांगणं आहे, आपल्याच्यानं चांगलं जर होत नसेल करणं तर वाईट तर काय करू नका. आणि असं इथून पुढं तुम्ही त्या बाळूमामाच्या नावाला बदनाम करू नका. आणि तुम्हाला कोण खर्च पाणी द्यायला कोण मोकळं नाही. जरी ती ताई म्हणली असेल खर्च मी तुमचा काय होईल ती देते, काय द्यायची गरज आहे? चुका ह्यांच्या आणि खर्च आपण द्यायचा. चुका ह्याने करायच्या आणि खर्च आपण द्यायचा. पहिल्यांदाच ह्याने सांगितलं असतं त्या
ताईचा कोणतरी नवरा बिवरा असला त्याला बी अक्कल नाही सांगायचे तो व्हिडिओ बनवू नको बाय, असं करू नको. दाखवायचं उठायचं सुटायचं काय तर. त्यांची ती मेटकी पिसळून जाते ते. आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर विषय असा आहे मित्रांनो, आता समजा आपण जर गाणगापूरला गेलो आणि जेवण करायला जर बसलो तर आपल्या साईडनं जर कुत्रं चाललं तर त्याला आपण हाड म्हणायची परवानगी नाही तिथं. हाड म्हणायची सुद्धा परवानगी नाही. मग तसंच काय तर घडलं असेल की बाबा खायला गेलेल्या मेंढरांना कसं हाणायचं म्हणलं असेल, त्यांना वाटलं असेल बाबा आपण खायला गेलेले जर मेंढर हाणून लावत असलं तर कदाचित थोडंसं आपल्या हातून पाप घडल म्हणून त्याने हाणली नसतेली मेंढर, असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं हे मला सांगा. आणि जास्तीत जास्त चांगलं काय व्हिडिओ बनवता येतील तेवढं बनवा, असलं काय व्हिडिओ बनवू नका.